नमस्कार. SP न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी संतोष पाटील. आज आपण शेतकरी कर्जमाफी झालेल्या बदलाबाबत जाणून घेऊयात. मित्रांनो, महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत जी मोठी घोषणा केली, त्यामुळे या योजनेचे नियम आता बरेच सोपे झाले आहेत. या कर्जमाफीत नेमके कोणते महत्त्वाचे बदल झाले आहेत ते पाहूयात. 2 लाख रुपयेपर्यंतची पूर्ण कर्जमाफी अर्थात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे माफ होणार आहे. ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी वरची अतिरिक्त रक्कम भरली की त्यांनाही 2 लाख रुपयेपर्यंतची माफी मिळेल. विषय 26-27चा जाचक नियम रद्द केला आहे. म्हणजेच आधीच्या नियमानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळवण्यासाठी आता आगामी नवीन वर्षाचे नवीन कर्ज घेऊन ते वेळेत फेडण्याची अट होती. हा नियम आता पूर्णपणे वगळण्यात आला आहे. अनुदान मिळणेही आता सोपं झाले. नवीन वर्षाचे कर्ज घेण्यासाठी किंवा ते फेडण्याची कोणतीही चिंता शेतकऱ्यांना करावी लागणार नाही. ज्यांनी मागील 2 वर्षात आपले कर्ज नियमितपणे भरले आहे त्यांना थेट 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. जुन्या लाभार्थ्यांना ही मोठा फायदा होणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील ज्या जुन्या लाभार्थ्यांना पूर्वी फक्त 50,000 रुपयांची मर्यादा होती त्यांना आता वाढवून 2 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. डिजिटल आणि पारदर्शक प्रक्रिया असणार असून बँकेकडून डेटा गोळा करून पोर्टलवर याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त आपल्या बँकेत किंवा आपलं सरकार केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारने जाचक अटी काढून टाकल्यामुळे आता राज्यातील लाखो अतिरिक्त शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा आणि 50,000 रुपयांच्या अनुदानाचा थेट आणि सोप्या पद्धतीने फायदा घेता येणार आहे. ही माहिती आपणास कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.